नमस्कार, जय महाराष्ट्र। ज्या महिलांची केवायसी झालेली नाही अशा आमच्या सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत वगळण्यात आलेलं आहे। आता कशामुळे वगळण्यात आलं, काय आलं, ही व्हिडिओ सविस्तर पहा। त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करून घ्या। दुसरा मुद्दा, जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून आपण उद्या याच विषयावर लाईव्ह घेऊ आणि आवाज उठवू। कारण जर तुम्ही आता बोलला नाही तर तुम्हाला कधीही भविष्यात या योजनेचा लाभ मिळणार नाही। कारण जवळपास या योजनेच्या अंतर्गत 66 लाख महिला अपात्र झाल्या। त्यानंतर ज्या महिलांची केवायसी झाली नाही ना त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे। त्यांची फायनल लिस्ट तयार झालेली आहे अशी माहिती आलेली आहे। बाकी व्हिडिओ मध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे। अगोदर व्हिडिओ पहा, शेअर करा आणि कमेंट करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। महत्त्वाची अपडेट, खूप महत्त्वाची माहिती आलेली आहे आणि ही माहिती बघा अशी आहे। आपण किती दिवस झाले त्या केवायसी साठी प्रयत्न करत आहोत, केवायसी व्हावी म्हणून आपण व्हिडिओ शेअर करत आहोत। तुम्हाला सगळी माहिती देते मी। केवायसी चालू होणार हे आपल्याला माहिती होतं, पण ह्याच्यामध्ये आता जी बिग ब्रेकिंग न्यूज जी आलेली आहे, ज्या महिलांनी केवायसी केलेली नाही अशा आमच्या 66 लाख महिलांना या योजनेच्या अंतर्गत वगळण्यात आलेलं आहे। वगळण्यात आलं ह्याचा अर्थ आहे की तुम्ही योजनेच्या पूर्णपणे बाहेर झालेला आहात। आता काय माहिती आहे तुम्हाला थोडक्यात सांगते, अगोदर माहिती ऐका, त्यानंतर तुमची कमेंट करा। या विषयावर जर लाईव्ह घ्यायची असेल तर मला कमेंट करा। उद्या आपण या विषयावर लाईव्ह घेणार आहोत। एक वेळ ठेवू त्या लाईव्हची आणि उद्या या विषयावर बोलू। कारण आता आपण बोललो नाही तर तुम्हाला लाभ इथून पुढे मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या। आता माहिती काय आली तुम्हाला मी ती देते। लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 1,66,00,000 महिलांच्या अकाउंट मध्ये जून महिन्याचा हप्ता हस्तांतर करण्यात आलेला आहे। हे जून महिन्यामध्ये आलं का लक्षात? त्यामुळे त्याच महिला ज्या आहेत आता 1,66,00,000 महिला ज्या आहेत ही लिस्ट फायनल आहे। म्हणजे ह्याच्यामध्ये आता एकही महिला दुसरी ऍड होणार नाही किंवा तुमची केवायसी होणार नाही। ह्याचा अर्थ असा आहे 1,66,00,000 महिलांची यादी कंप्लीट आणि पूर्ण झालेली आहे असं इथं माहिती आली आहे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पडताळणीत 66 लाख नावे वगळली असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर आमच्या जवळपास 60 लाखापेक्षा जास्त महिलांची केवायसी अजूनही झालेली नाही। आता केवायसी न केलेल्या महिलांना सुद्धा वगळण्यात आलेलं आहे अशी माहिती आपल्याकडे आलेली आहे। तर ही खूप मोठी आणि महत्त्वाची माहिती आहे आणि मला वाटतंय की असं झालं, ज्या महिलांची केवायसी पूर्ण झालेली नाही योजनेतून त्यांनाही वगळण्यात आलेलं आहे अशी माहिती आपल्याकडे आलेली आहे। तर बघा ही खूप मोठी आणि महत्त्वाची माहिती आहे। आता या व्हिडिओला तरी कमीत कमी तुम्ही लवकर शेअर करा, जेवढं जास्त होईल तेवढं शेअर करा। ज्या महिलांनी केवायसी केलेली नाही, वेगवेगळ्या कारणास्तव त्या महिलांची केवायसी झालेली नाही, त्या महिलांची ह्याच्यामध्ये काहीही चूक नाही, त्यामुळे या महिलांवर अन्याय झाला नाही पाहिजे। आणि केवायसी न होण्याचे कारण तुम्ही मला सांगितलेले आहेत, मी पण खूप वेळा सांगितलेलं आहे। आणि सरकार असं आपल्या लाडक्या बहिणींवर अन्याय करू शकत नाही ज्या महिलांची केवायसी झालेली नाही। आता मी तुम्हाला अजून एक या ठिकाणी पुढे जाऊन माहिती देणार आहे की आणखीन आपल्याकडे महिला व बाल कल्याण विभागाकडून माहिती आलेली नाही, त्यामुळे महिला व बाल कल्याण विभागाने याच्यावर माहिती देणं खूप गरजेचं आहे। अन्यथा सगळ्या महिला इथे नाराज होणार आहेत आणि आपण कोणीही शांत बसायचं नाही, आपण आवाज उठवायचा आणि उठवायचाच। कारण एक महिला नाही केवायसी न झालेली, जवळपास 60 लाखापेक्षा जास्त महिला आहेत ज्यांची केवायसी झालेली नाही। मला काय म्हणायचंय, एकदा केवायसीची संधी उपलब्ध करून द्या। जर आमच्या या महिला पात्र ठरल्या तर त्यांना लाभ द्या, नाहीतर नका देऊ जर त्या अपात्र ठरल्या तर। पण असं ज्या महिलांची केवायसी अजूनही एकदाही त्यांनी केलेली नाही अशा महिलांवर अन्याय होऊ देणार नाही आणि असं अन्याय होणारही नाही असं मला वाटतंय। बाकी तुमचं मत याच्यावर काय आहे सांगा। त्यांनी स्पष्ट ह्याच्यामध्ये नमूद केलंय, परत एकदा सांगते, त्यांनी स्पष्ट नमूद केलंय 1,66,00,000 महिला या ज्या आहेत यांची फायनल यादी तयार झालेली आहे आणि त्याच महिलांच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता हस्तांतर करण्यात आलेला आहे। ह्याच्यामध्ये 66 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत आणि ज्या महिलांची केवायसी झालेली नाही त्या महिलांना पण या केवायसी या योजनेच्या अंतर्गत वगळण्यात आलेलं आहे अशी सविस्तर अपडेट आहे ती। आता तुमचं मत काय आहे याच्यावर नक्की व्यक्त करा आणि अशाच माहिती पूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, कारण उद्या आपण या विषयावर लाईव्ह घेणार आहोत। जर तुमची इच्छा असेल तर मला कमेंट करा, आपण एक वेळ देऊन त्या वेळेत या विषयावर लाईव्ह घेऊ आणि आपण आवाज सगळ्यांनी मिळून उठवू
ज्यांची ज्यांची केवायसी झाली नाही, कारण हा मुद्दा ज्यांची केवायसी झाली नाही त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे. बाकी तुमची मर्जी, मला जी माहिती तुम्हाला सांगायची होती मी सांगितली आहे. तुम्ही मला सांगा लाईव्ह कधी घ्यायची, कधी सगळे एकत्र येणार, त्यावेळेस आपण बोलूया. दुसरं म्हणजे तुम्हाला अजून एक सांगते, जास्तीत जास्त या व्हिडिओला जरूर शेअर करा. का शेअर करा? कारण जास्तीत जास्त महिला आपल्या उद्या लाईव्हला यायला पाहिजेत. हा माझा उद्देश आहे. जास्तीत जास्त महिलांनी हा आपला व्हिडिओ पाहायला पाहिजे. कारण ज्या महिलांची केवायसी झालेली नाही त्या महिलांना असं अन्याय होणार नाही आणि झालाच नाही पाहिजे असं मला कुठंतरी वाटतंय. आणि ही बातमी खोटी असावी आणि सरकारने तात्काळ ही केवायसी आमच्या महिलांसाठी केवायसी सरकारने उपलब्ध करून द्यावी, हीच विनंती या व्हिडिओच्या अंतर्गत सरकारला करत आहे. बाकी तुम्ही तुमचं मत ह्याच्यावर नक्की व्यक्त करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.